नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहे आज वाटर स्टेशन तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी मैदान होत आहे 4 तारखेला आणि ते नक्कीच 4 तारखेचं मैदान नक्की कसं असेल आयोजकांना आपण विचारूया. नमस्कार. नक्कीच नाव सांगा तुमचं. माझं नाव अभिजित जाधव. नक्कीच कोणत्या गावचं मैदान आहे हे वाटर स्टेशन तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथे भगवान श्री समर्थ वाघदेव महाराज यांच्या 90व्या पुण्यतिथीवर रथोत्सव सोहळ्यानिमित्त हे मैदान आयोजित केलेलं आहे. बरं. नक्कीच हे मैदान कशानिमित्त, म्हणजे ओपनचं आदतचं की दुसऱ्याचं आहे मैदान? हे ओपनचं मैदान आहे. बरं. याची परंपरा जवळजवळ 27-28 वर्षाची परंपरा आहे. जुनं आणि पारंपरिक मैदान आहे. बरं. या मैदानामध्ये प्रथम बक्षीस काय असेल? प्रथम बक्षीस आहे 1 लाख रुपये आणि मानाची ढाल. बरं. द्वितीय क्रमांकाचं 80,000 रुपये मानाची ढाल. तृतीय क्रमांक आहे 61,000 रुपये. चतुर्थ 51,000 रुपये. बरं. पंचम क्रमांक आहे 41,000 रुपये. बरं. 6वा क्रमांक आहे 31,000 रुपये. 7वा क्रमांक आहे 21,000 रुपये. 8वा क्रमांक 15,000 रुपये आणि 9वा क्रमांक आहे 11,000 रुपये. ओके. आणि प्रत्येकाला मानाची ढाल आहे. आणि त्याचबरोबर क्वार्टर फायनलची सुद्धा बक्षीस आहेत. बरं. फायनलच्या बक्षिसाच्या 10% रक्कम क्वार्टर फायनलला आहेत. बरं. नक्कीच मैदान हे अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटनेचे जे नियम आहेत त्याच्या आधारावरतीच होणार आहे? 100%. नक्कीच आपल्याला मैदानाचं काम कुठपर्यंत झालेलं आहे? हे मैदानाचं काम आता अंतिम टप्प्यात राहिलेलं आहे. 5% काम राहिलेलं आहे. अवघड बाकी सगळं उरकलेलं आहे. नक्कीच आपल्या मैदानाला बॅरिकेड किती टक्के आहे नक्की? बॅरिकेटिंग 70% राहील. बरं. दोन्ही बाजूला? नक्कीच मैदानाचा पल्ला कितीचा आहे? पल्ला 870 फुटाचा आहे. बरं. आणि फाटीचं जे अंतर 13 ते 14 फुटाचं आहे. बरं. नक्कीच आपल्याला जे समोर जी गाडी थांबण्यासाठी कुठला धोकादायक घटक आहे का? धोकादायक घटक एक MSCBचा लाईटचा पोल आहे, पण तिथं आम्ही मातीचे ढिगारे केलेले आहेत. बरं. आणि अजून काय वाटलं तर अजून मातीचे 2-3 डंपर टाकून देऊ. त्यामुळे एवढाच अडचण आहे. बाकी सगळं मोकळी जागा आहे. 500-600 फूट पुढं थांबण्यासाठी अंतर आहे. बरं. नक्कीच ओपनचं असं भव्य दिव्य असं मैदान होते वाटर स्टेशन या ठिकाणी. नक्कीच सगळ्या महाराष्ट्रातील जेवढे टॉपचे नंदी असतील त्या ठिकाणी या मैदानामध्ये सहभाग नक्कीच त्यांनी घ्यावा. आणि नक्कीच आपल्याला एक विचारतो की मैदान जे आहे ते कोणत्या चॅनलवरती आपल्याला लाईव्ह दिसणार आहे? P3 चॅनल. P3 लाईव्ह दिसेल. नक्कीच मैदानाचं समालोचन कोण करताना दिसतील आपल्याला? समालोचक विकास सर जगदाळे आणि प्रताप तात्या झांजुर्णे. बरं. हे दोघं असणार. आणि झेंडा पंच म्हणून काम करतील? झेंडा पंच म्हणून धनावडे बापू काम करतील कोरेगावचे. आणि नंबर टेकर हे कोण करतील? काय नंबर टेकर काय नाव त्यांचं? नंदकुमार. आडनाव नाही मला. ठीक आहे, असू द्या. हां, ते असणार नेहमी सगळ्या मैदानात असतात. नक्कीच नियम जे आहेत ते सगळ्यांना जे सारखे आहेत, परंतु ज्यावेळेस आपण सामना होतो त्यावेळेस काय असेल नक्की? पुढे चाल दिली जाईल? सामना जर गटाला झाला तर पुढे चाल दिली जाईल आणि सेमीला झालं तर संगणमतानं संगणमत होईल. त्यांच्या मतानं ते चिठ्ठी किंवा टाकतील किंवा दोन्हीचं संगणमतानं कुठली तरी गाडी पळवली जाईल. नक्कीच मैदान हे नक्कीच ओपनचं आहे. नक्कीच जे बैलगाडी लांबून येणार आहेत बैलगाडा मालक, त्यांना काय आव्हान कराल तुम्ही? बैलगाडा मालकांना आवाहन करतो की लवकरात लवकर नोंद करून घ्यावी. मैदान हे रीतसर आणि पारदर्शक होणार आहे. इथं कुणाचाही वशिला चालणार नाही किंवा कुणाचाही पाहुणा रावळा काही चालणार नाही. बरोबर. त्यामुळे बिंदास यावं आणि सर्वांनी सहभागी होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. नक्कीच आपल्याला लाईव्ह लॉट कधी काढण्यात येतील? लाईव्ह लॉट दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी संध्याकाळी काढली जाते. बरं. नक्कीच कोणत्या चॅनलवरती लाईव्ह दिसतील आपल्याला लाईव्ह लॉट? निसर्गाची नाळ या चॅनलवर लाईव्ह लॉट दिसतील. नक्कीच सगळ्यांनी लक्षात ठेवा बैलगाडा मालकांनी की निसर्गाची नाळ या चॅनलवरती तुम्हाला लाईव्ह लॉट संध्याकाळी दिसतील. आणि नक्कीच मैदानाविषयी काय सांगाल? कसं आहे मैदान वगैरे? मैदान हे कटनाचं रान आहे आणि पळायला एकदम गेल्या वर्षी जरा थोडंसं एकर होतं एका बाजूला, पण या वर्षी ते सगळं आम्ही काढून टाकलेलं आहे. नक्कीच म्हणजे चेंज केलेला आहे, बदल केलेला आहे. नक्कीच पळण्यासाठी उत्तम फाटी आहे मैदानाची. नक्कीच बघूया आता दुसरे बैलगाडा मालक आयोजक काय दुसरे आहेत त्यांना विचारूया. द्या त्यांच्याकडे. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव मंगेश शितोळे. नक्कीच काय सांगाल तुमचं वाटर स्टेशनचं जे मैदान होते त्याच्याबद्दल काय सांगाल?
हे वाटर स्टेशनच्या मैदान होण्यामागचा एक उद्देश आहे की आमच्या गावचे दैवत श्री समर्थ भगवान वाघदेव महाराज यांची दरवर्षी पुण्यतिथी मोठ्या स्वरूपात साजरी होत असते. ही साजरी होत असताना हे आमच्या गावची एक परंपरा आहे पहिल्यापासून 28 वर्षापासून. वर्षातून एकदाच हे मैदान होतं. बर नक्कीच तुम्ही बघितलं वर्षातून एकदाच एक मैदान होतं. नक्कीच काय नाव आहे या किताबाला? महाराष्ट्र केसरी वाटार. महाराष्ट्र केसरीचं मैदान आहे. नक्कीच सहभाग नोंदवा आणि नक्कीच जे बैलगाडा मालक येणार आहेत, संभाजीनगर असेल, अकोला असेल, जे विदर्भातून येणार आहेत त्यांच्यासाठी काय सांगाल त्यांना? लांबून जे बैलगाडा मालक येणारे आहेत, पूर्ण आजपर्यंत आमच्या मैदानाचा इतिहास आहे की खूप लांबून बैलगाडा मालक येतात, परंतु आजपर्यंत कुठल्याही किती लांबून किंवा किती जवळून आलेल्या बैलगाडा मालकावर या मैदानामध्ये कसल्याही प्रकारचा अन्याय होत नाही. जो काही निर्णय आहे तो पारदर्शकच दिला जातो. बरोबर आहे. नक्कीच आपल्याला मैदान सकाळी किती वाजता चालू दिसेल? मैदान पूर्ण वेळेतच पूर्ण करायचं आहे, कारण संध्याकाळी आम्हाला निकाल हा पूर्ण सूर्योदय उजेडामध्ये करायचा आहे. त्यामुळे 9:30 वाजता हे मैदान शार्प चालूच होणार. बरोबर आहे. नक्कीच खालची बैलांना उभं राहण्यासाठी जागा वगैरे आहे का? भरपूर जागा आहे. नक्कीच बघितलं तुम्ही, मैदान होते ओपनचं, असं भव्य दिव्य मैदान होते वाठार स्टेशन या ठिकाणी. नक्कीच सगळ्या गाडी मालकांनी नोंद घ्यावी. आणि नक्कीच काय सांगाल, जे आत्ता नाव नोंदणी चालू आहे त्याच्या संदर्भात किती नाव नोंदणी झाली आत्ता? आता जवळजवळ 30% नाव नोंदणी झालेली. म्हणजे 30% म्हणता की मागच्या वर्षी आमच्या 620 गाड्या नोंद झाल्या होत्या, त्यातली आता 30% नोंदणी कालपर्यंत झालेली. अजून नोंदणी चालूच आहे आणि भरपूर प्रमाणात नोंदणी होणार याची आम्हाला अगदी शाश्वती आहे. कारण या मैदानाचा इतिहास पाहिला तर लोकांना या मैदानाचं नाव माहिती आहे, त्यामुळे ना लोक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहभागी होत असतात. मला नक्कीच सांगा, फाट्या नक्की अशा किती आहेत? टोटल फाट्या 11 आहेत. 11 फाट्या आहेत, परंतु आपण त्यातल्या 9 फाट्या चालवणार आहोत. नक्कीच ज्यावेळेस प्रेक्षकांच्यातून गाडी पळेल, जी पब्लिकला गाडी लागेल त्याचा तुम्ही व्यवस्थित बंदोबस्त करणार आहात? बंदोबस्त करणार आहोत आम्ही. आजपर्यंत या आमच्या मैदानामध्ये कुठल्याही प्रकारचे बैलगाडी चालक अथवा बैल किंवा प्रेक्षक यांना कसल्याही प्रकारची इजा झालेली नाहीये. ठीक आहे. नक्कीच लांबून बैलगाडा मालक येणार आहेत आणि नक्कीच जी पब्लिकला जी गाडी लागेल त्यांच्यावरती थोडंसं तुम्ही आमच्या आयोजक कमिटी म्हणून आमचं पूर्ण दिवसभर लक्ष राहतं त्या गोष्टीकडं. ठीक आहे. नक्कीच ही होती छोटीशी बाईट आणि नक्कीच सहभाग नोंदवा. मोठं मैदान होते, महाराष्ट्र केसरीचा किताब आहे वाठार स्टेशन या ठिकाणी आणि ओपनचं मैदान आहे. नक्कीच तुम्ही वेळ दिला तुमचा, त्याच्याबद्दल खूप खूप आभारी आहेत. धन्यवाद.